फसवणूक करणाऱ्या सरकारच्या प्रतिनिधींना कृष्णेच्या पाण्याने अंघोळ घालणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी दिलाय। राज्य शासनाने शेतीच्या पाणीपट्टीमध्ये 10 पटीने दरवाढ केली आहे। शिवाय कृषी पंपांना पाणी मीटर देखील बसवले जाणार आहेत। हे निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे आणि ही मागणी करत त्यांनी इशारा देखील दिलाय। पुणे बेंगळुरू महामार्गावरील आंदोलन दरम्यान ते बोलत होते। यावेळी सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वाढीव पाणीपट्टी विरोधात आंदोलन केलंय। यावेळी सतेज पाटील यांनी देखील सरकारवर निशाणा साधलाय। शासनाने निर्णय तातडीने मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सतेज पाटलांनी दिला। जर सरकारने आचारसंहिता संपताक्षणी याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलन तीव्र करू आणि आमची फसवणूक करणाऱ्या सरकारचा कुणीही प्रतिनिधी आला तर त्याला कृष्णा असो, पंचगंगेचा असेल, पंचगंगेचं त्यांना पाहिजे असेल तर आम्हाला आवडेल त्या पाण्यानं आंघोळ घातल्याशिवाय आम्ही सोडणार नाही।